हसनैनने हे अघोरी कृत्य का केलं? तो मानसिक रुग्ण होता का तो कर्जबाजारी झालेला होता का तो बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेला होता? या सगळ्या प्रश्नांनी पोलीस चक्रावून गेलेले आहेत. कासार वडवली हत्याकांडात धक्कादायक खुलासा. कर्जबाजारीपणामुळे हसनैननं घडवलं हत्याकांड. हसनैनकडून बहिणीचं लैंगिक शोषण. ठाण्यातल्या कासरवडवलीमधील वरेकर हत्याकांडाचं गूढ आता हळूहळू उलगडू लागलंय. वरेकर कुटुंबातल्या 14 जणांची हत्या आर्थिक तंगी आणि अनैतिक संबंधातल्या विरोधातून झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेत. हसनैन वरेकर हा गेल्या 2 वर्षापासून बेरोजगार होता. त्याची समाजातलं स्टेटस कायम ठेवण्यासाठी त्यानं नातेवाईकांकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. हेलो नानू, नानू मुझे इस वक्त पैसे की सख्त जरूरत है. प्लीज मेरी मदद कर दो. मैं सारे पैसे हार चुका हूं. नानू प्लीज इस बार मेरी मदद कर दो. यही करीबन 40 लाख रुपए. त्यानं आजोबांकडून 10 लाख रुपये, आईकडून 19 लाख रुपये आणि 2 मावशांकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हा कर्जाचा आकडा जवळपास 68 ते 70 लाखांवर गेला होता. जवळजवळ 70 लाखाचं कर्ज, 68 ते 70 लाखाचं कर्ज हसनैनवर झालं होतं. नातेवाईकांकडून, आपल्या बहिणींकडून, आजोबांकडून, बँकांकडून, बहिणींच्या दागिन्यांवर घेतलेलं असं या प्रकारचं कर्ज होतं. हसनैननं हा पैसा सगळा शेअर बाजारात गुंतवला होता. शेअर बाजारात त्याला मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे तो नैराश्यग्रस्त झाला होता. आर्थिक पातळीवरच्या अपयशांमुळे हसनैनचा स्वभाव चिडचिडा झाला होता. तो प्रचंड रागीट स्वभावाचा झाला होता. त्यामुळे वरेकर कुटुंबात त्याची दहशत निर्माण झाली होती. आणि या कर्जही फिटत नसल्यामुळं आणि 2 वर्ष बेरोजगार असल्यामुळं तो स्वभावानं अतिशय चिडचिडा झाला होता. म्हणजे त्यातच एके दिवशी त्यांच्या घरावर आणखी एक बॉम्ब पडला. बैतूल नावाची त्याची सख्खी लहान बहीण घरात होती. बैतूल हिची मानसिक वाढ पूर्ण झाली नव्हती. मानसिक वाढ झाली नसल्यानं ती घरीच असायची. दुसरी गोष्ट, बैतूल जी आहे ही मतिमंद किंवा या प्रकारची मुलगी होती. म्हणजे शरीर जरी वाढलं असलं तरी मन आणि बाकी मानसिक वाढ झालेली नाही असा प्रकार होता. त्यामुळे बाळबुद्धी आपण म्हणतो त्या बाळबुद्धी प्रकारची ही होती. हसनैन बैतूलचं लैंगिक शोषण करायचा अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एका कार्यक्रमासाठी हसनैनच्या बहिणी एकत्र आल्या होत्या. त्यावेळी हसनैन हा वाईट हरकती करत असल्याचं बैतूलने तिच्या बहिणींना सांगितलं होतं. 6 जानेवारीला बैतूलने हिला सांगितलं आणि 6 फेब्रुवारीला नंतर यांच्या बहिणींची आणि आईची चर्चा झाली. गंदी हरकतें करता है, गंदी हरकतें करता है. बैतूलच्या या तक्रारीनंतर कुटुंबात बदनामी झाल्याची भावना हसनैनच्या मनात होती. एक प्रकारे तो कुटुंबात एकाकी पडला होता. एकेकाळी गुड बॉय असलेला हसनैन आता कुटुंबासाठी बॅड बॉय झाला होता. डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर आणि बहिणींसोबत केलेल्या कृष्णकृत्याचा भांडाफोड झाल्यानं हसनैनवर मानसिक दबाव वाढत चालला होता. घरातली ही भानगड घराबाहेर गेल्यास काय होईल या तणावातून त्यानं घरातल्या लोकांना कायमचं संपवण्याचा निश्चय केला असावा या निष्कर्षापर्यंत पोलीस आलेत. परंतु प्रत्यक्षामध्ये घरामधल्या वातावरणामध्ये घरामध्ये त्याची प्रचंड दहशत होती. चिडचिडेपणा करायचा, खूप संशयी स्वभावाचा होता. आणि त्यामुळं या संशयी स्वभावामुळं, बेरोजगारीमुळं, पैशामुळं आणि घरामधल्या काही नाजूक बाबींमुळं हे केला असावा असं सूर्याने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पण हसनैन बाबत
आत्तापर्यंत समोर आलेली माहिती पाहता एक सज्जन माणूस कसा सैतान होतो याची प्रचिती आली आहे. निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा जय महाराष्ट्र.